हॅलो फ्रेंड्स, सेकंड ब्लॉग आहे. थोडी गडबड होते, कळत नाही आहे कसं करायचं, काय करायचं, कसं बोलायचं. स्क्रिप्ट विसरली जाते, कळत नाही. किती प्रयत्न केला तरी शेवटी भरपूर टेक होत आहेत. त्यामुळे मी जसं आहे तसंच तुमच्याशी बोलतोय. कशा आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि हा आमचा सेकंड ब्लॉग आहे, त्याच्यामुळे थोडी गडबड होते माझी. तर हळूहळू सवय झाली का होईल. तर तुम्हाला काय चुकीचं वाटलं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ बनत राहू. ही आमची सुरुवात आहे. तुमचा आम्हाला साथ मिळाला तर आम्ही खूप काही चांगलं करू. अशीच आमची असाच आमचा प्रयत्न राहील. आणि आता सध्या मी रायडिंगचे पण ब्लॉग चालू करणार आहोत, पण आता गरमी आहे खूप बाहेर, त्याच्यामुळे कंटाळा येतो बाहेर जायला. खूप गरम आहे बाहेर. कालच आम्ही गेलेलो दादरला, 2-3 वेळा थांबून गेलो, एवढं गरम होतं आहे. सो हळू पावसाळ्यामध्ये आम्ही नवीन ब्लॉग बनवणारच आहोत रायडिंगचे. तर तुम्ही आमचे ब्लॉग बघत राहा, तुम्हाला नक्की आवडतील. चला तर आपण आता निघतोय, पण ह्या मॅडमचं काय होणं वाटत नाही मला लवकर. हे बघा, हिला 1 तास पण कमी पडतोय, अजून मेकअपच करते. काय बोलणार हिला मला कळत नाहीये. हे बघा, भूत हूँ मैं. भूत बघायला भूतच चाललंय रे देवा. मेकअप आहे तो. मी आधी कधी केला नव्हता मेकअप, आता थोडंसं शिकले पण. हो, सगळं शिकावं लागतं आता करायचं तर. उगाच त्यांना बोलवणार, 4,000 रुपये देणार, 5,000 रुपये देणार छोट्याशा मेकअपसाठी. तर स्वतःहून शिकणं काही चुकीचं आहे नाही ना. करायला पाहिजे ते सगळं. सगळं स्वतःला यायला पाहिजे. हळूहळू शिकून होतं. तसा मी पण सुद्धा प्रयत्न करतोय ब्लॉग बनवण्याचा. आणि पावसाळ्यात आपण नक्की मोठा ब्लॉग चालू करतोय. तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. आणि हे बघा मेकअपचा कसं चाललेलं आहे. खूप छान प्रकारे मेकअप होतोय. तुम्हाला नंतर कळेल कसा मेकअप झाला हा. तर तुम्ही बघत राहा हा ब्लॉग, तुम्हाला आवडेल. भूत बघायला भूत चाललेलं आहे असं मला वाटतंय. सो चला, मी रेडी झाले. आता आपण बघूयात की पुढे आपण काय काय करणार आहोत. मजा येणार आहे, तुम्ही सुद्धा एन्जॉय करणार आहात. त्यामुळे हा ब्लॉग असंच कंटिन्यू बघत राहा आणि स्टे ट्यून. माऊलीचा उदय उदय. असा झालाय मेकअप. ठीक आहे, सुरुवात आहे, होईल हळूहळू होईल, काय हरकत नाही. मेकअप आता चांगला आम्ही आलोय झालाय आरसीटीला. असं बोलू नका. मेकअप चांगला नाही. आता आलो आम्ही आरसीटीला. आता आम्ही जातोय भूत बंगला बघायला. लेट झाला. कितीचा शो आहे? 12:30चा शो 12:28चा आहे. शो होता. 12:34 झाले. ठीक आहे ना, होतं ना. नेहमी लेट करा. तिथे गेल्यावरती 15 मिनिटं थांबायचं आहे, फोन बघायचं एकमेकांचं, लाईट बंद करणार, मग ते आपलं चालू होणार. आम्ही आलोय आरसीटी मध्ये. अरे बापरे, हे मॅकडॉनल्ड्स काय झालं? शिफ्ट झालं वाटतं. मॅकडॉनल्ड शिफ्ट झालेलं आहे. हे मॅकडॉनल्ड शिफ्ट झालं. हो, टुवर्ड्स न्यू स्टोर कुठं आहे? इकडे. मॅकडॉनल्ड इथेच. हे बघा, मॅकडॉनल्ड इथेच पुढे शिफ्ट झालेलं आहे. हो, आरसीटीचं पहिला त्या साईडला होतं, आता इकडे आलंय. कोणच नाही, एवढ्या गरमीमध्ये कोण येतंय मरायला इथे. आम्ही आलोय दुपारचं भूत बघायला. चला पटापट लवकर मूवी बघायला. किती? 12:30 कितीचा शो होता? 12:30चा. 12:30. ठीक आहे, ते 15 मिनिटं असे वरती खालती होतात त्यांचे, कुलिंग आयनॉक्स होईपर्यंत. मध्ये बऱ्याच वेळा लेटच होतो मूवी. लेट्स सी काय आता किती हे झालंय त्याच्यानंतर आपण बघूया. वाव, मस्त आहे. थोडं थंड वाटतं इथे. जरा खूप छान, बरं बरं वाटतं वाटलं आतमध्ये येऊन, कारण बाहेर ऍक्च्युली. खूप हो, गरम होते. तुम्ही कल्पना पण करू शकत नाही. म्हणजे झुडिओ बाहेरचं तर बघा, त्यांना माहित झुडिओ असेल. झुडिओ असं आहे. आम्ही इथून चाललोय वरती. आम्ही खूप आळशी आहोत, आम्हाला कशाबद्दल? स्टेअरकेस चढून जाता येत नाही. तसं मोस्टली ते एलिव्हेटर्स आहेत, आपण डायरेक्ट बंद गेलो आहे. हे बघ असतो देवा. तिकडून, जाऊया ना आपण याच्यातून. लिफ्टने जाऊ. चल डायरेक्ट आपण लिफ्टने जाऊया. लिफ्टने जाऊ.
लिफ्टने जाऊया. आम्ही लिफ्ट जवळ आता. लिफ्ट आली, चला. लिफ्ट आलेली आहे. थर्ड ना? मला नाही माहिती. थर्ड फ्लोअर. वा कसं वाटतंय. बापरे इथे वगैरे एसी गरम होते इथे. हो. लिफ्ट मध्ये खूप गरम होत आहे. मध्ये एसी नाही. एसी नाही, एसी बंद पडले. काय नाही काय माहिती नाही. लाल लाल झाले. हो तेच म्हणावं म्हटलं तुला लाल लाल झाले. नाहीये पहा हे कसं वाटतंय. लाल लाल आपण दिसू शकतो. आहे आम्ही आता बाहेर. हे माझी फेवरेट जागा. मला इथे खूप आवडतं यायला. खूप जास्त आवडतं. आता आम्ही चाललेलो आहे मूवी. त्यात आहे स्कॅन करावं खूप लागेल. गरम होते बाहेर निघू नका. हेल्मेट घातले, हेल्मेट भिजले पूर्ण. यू आता आतमध्ये जाते आहे. मी सुद्धा आतमध्ये चाललेलो आहे. पण हा मूवी बघायला तिकीट त्यात आहे. त्यात आहे. स्क्रीन 4 ला लेट झालेला आहे असं वाटतं मला खूप. स्क्रीन 4 ला मी जातोय. हे बघा इथे आहे स्क्रीन 4. झालाय वाटतं. भूत बंगला 25 चा शो होता का. चला चालू झालेला आहे अशा प्रकारे. आम्ही आलेलो आहोत मूवी. फ्लॅशलाईट नंतर भेटू आम्ही. फ्लॅशलाईट थोड्या वेळाने नंतर भेटू आम्ही. आता मूवी बघून घेतो पहिला. आम्ही आलो आहोत इंटरवल मध्ये. पॉपकॉर्न घ्यायचं काय नको. पॉपकॉर्न घेऊ. ज्यूस प्यायचं. ज्यूस घेऊ काय एनर्जी पाहिजे. एनर्जी. मूवी छान आहे पण खूप कॉमेडी आहे. मस्त मजा आहे. आपण घेऊया थोडं ड्रिंक म्हणजे सॉफ्ट ड्रिंक. ड्रिंक म्हणजे सॉफ्ट ड्रिंक. काय येतं. एक मिनिट मेडचा पल्पी ऑरेंज. हा आणि एक हे पाहिजे समोसा. बस. या या थोड्या वेळाने जेवायचं आहे तरी पण समोसे घेतले. काय बोलणार आहे बघा. कारण मला भूक लागली. मी नाश्ता केला होता तरी पण मला भूक लागली. मी पण नाश्ता केलेला. मला पण भूक लागली. पण आता जेवायचं परत समोसे खाले तर ऍसिड होण्याचे चान्सेस ऍसिडिटी होत असते सारखी तुम्हाला. मला तर नाही. मी तर मला माहिती खाते. मला सगळं चालतं. थंड पण असं ठीक आहे. हा मजा कर, एन्जॉय कर. समोसा. चला आम्ही आता जातो आतमध्ये. इंटरव्ह्यू झालेली म्हणून आलेलो बाहेर. आता संपलं असेल कदाचित. मला तर पॉपकॉर्न पण हवे होते पण घेऊन देत नाही मला पॉपकॉर्न. बस झालं पॉपकॉर्न बिपकॉर्न. चला मजा. अपना स्वाद कसं खात अपनी पॉकेट में. भूक लागली काय. चाचू बहुत भूख लगी है. क्या खाओगे. समोसा. कुछ भी क्या. कुछ टेस्टी कुछ यम्मी. असं ऐकत नाही ना काय त्यामुळे असं होतं. असं ऐकायचं. ठीक आहे मी आता ऐकेन. असं वाटतं बघूया. आता ऐकायचंच काम करायचं. असं बोलणं फक्त ऐकत तर जरा पण नाही. मला काहीच गोष्ट ऐकत नाही. कळेल ना मी आता. काहीतरी शिकवते तर ते शिकायला पाहिजे ना. ते मी नाही कधी केलं नाहीये ते. समजलं का. मतलब करतोय. मेक्सिकन सिझलर मागवलंय. किती 520 रुपये. हो 520 रुपयात बाहेर जेवलो मला असतो. सांग हे एडिटिंग मध्ये ब्लॉगिंग मध्ये काही काही केलंच नाही. कधी विचार पण मग ज्यांनी केलंय ना त्याला तरी विचारायचं ना. आता हळूहळू बाबा, शिकतोय मी. नाही तर ज्यांनी केलंय त्याला पण विचारलं पाहिजे ना. ते विचारलं तुला काय समजतं. असं नाही बोलायचं बायकोशी. बायकोशी जरा व्यवस्थित बोलायचं. बोलतो प्रेमाने. प्रेमाने बोललं की तिला आता मला नाही कळतं. माहिती ते कसं कळणार ना. माहिती असतं तर बोललो असतं. मला माहिती नाही. काय माहिती नाही. आता हळूहळू शिकेन ना मी. आता सुरुवात केली. माझा काही संबंधच नव्हता त्याच्याशी.
असं काय नाही संबंध हळूहळू नव्हता. शिकणार मी. आहे ना, बरोबर आहे ना? मला मग सांगा जेव्हा तुम्ही. बायको काहीतरी सांगते, इथून उजेड येतो तिथून अंधार येतो. तुम्ही लगेच सांगा मला की आता कमेंट करा, तुम्ही कमेंट करून सांगा मला की बाळ जन्मला चालायला शिकतं का? नाही ना, मग हळू टाइम जातो जेव्हा ना, हळू सांग- हळू हळू हळू. नाही बट जेव्हा कोणीतरी सांगतं मग ते तरी ऐकलं पाहिजे की नाही. ते तुम्ही नाही ऐकत माझं. आता मी ऐकतोय ना कसं करायचं बाबू. मी अशी ठीक आहे, हळूहळू. माझं असं आहे की थोडस तरी माझं ऐकलं पाहिजे. तुम्ही माझं काहीच नाही. ठीक आहे, मी आता ऐकायचं ठरवलंय. लेट्स सी किती काय काय मी शिकतो. जेव्हा तुम्ही चिडणार ना तेव्हा मी शूट करणार की तुम्ही कसं चिडता ते. कसं स्वतःच्या आवडीचं आलं की कसं. हा या खावा खावा. स्वतःच्या आवडीचं मागवलंय खायला आणि मला विचारलं पण नाही की खायला काय पाहिजे का काय, काहीच नाही. हा, खाताना विचारा असं का आलं का खायचं. लागतं का चांगलं. कसं वाटतंय, कसं लागतं टेस्ट? छान आहे. मला तर आवडली, टेस्ट चांगली आहे. असंच काय काय खायचं बाहेरचं. हा सगळं भाजीपाला आहे. भाजीपालाच चांगला, व्हेजिटेबल पनीर वगैरे चांगलं आहे. हा डुप्लिकेट पनीर येतो सगळं. कॉकटेल आहे ब्लू लागून. काहीतरी जीभ सगळे ब्लू ब्लू होईल. कसं लागतंय, टेस्ट चांगली आहे, चांगली आहे. समजा नाही किती रुपयाचं ते? किती रुपयाचं ते ना विचारायचं. आता प्राइस सांग ना. मी आणलं तर ते 520 रुपये होतं. आता बघ कितीचं घेतलं ते. 160. 160. मग तयारी किती टेस्ट असं 160 रुपीज साठी. हा 160 चांगलं रुपये. टेस्ट करून मला चांगलं वाटतं. Cheers. कसं लागतंय. तो आपल्याकडे गाडीवाला येतो ना, गोलेवाला, सेम गोल्या की टेस्ट आहे. गोळा भेटेल 40 रुपयाला आणि इथे 160 रुपयाला. ए भाई ये मॉल आहे भाई. तेवढं चालतं. आम्ही चाललोय. बघ कसं वाटतं पिऊन. सेम काला खट्टा टेस्ट. सेम काला खट्टा सारखंच लागतं हे ब्लू लागून. छान आहे. आणि पोट भरलं. 160 रुपये जास्तच आहे. आता जाऊया पार्किंग मध्ये. पार्किंग मध्ये जाऊन गाडी घेऊया. कुठे पार्किंग मध्ये जायचं. का अच्छा, टाइम झोनला जायचंय. टाइम झोनला जाऊया मस्तपैकी. बघितली माझी डेअरिंग किती. एवढ्या माणसांमध्ये मी कॅमेरा पकडून चाललोय. मग काय झालं त्याला. हे असं कधी केलं नव्हतं, पहिल्यांदा करतोय. प्रत्येकाला आता माहिती की प्रत्येक जण ब्लॉग बनवतो आता. त्याच्यामुळे चालतं, सगळ्यांना झालंय. माहिती झालं आता. आता आर सिटीला एक नवीन फ्लोअर बनवत आहेत. मला दाखवतो, त्या फ्लोअरचं काम चालू आहे. स्टारबक्स पोट भरलेला आहे. घ्या ना थोडस. हे बघा नवीन, नको मला काला खड्डा. हे बघा नवीन काम चालू आहे इथे आर सिटीला. अजून एक फ्लोअर बनवत आहेत आर सिटीला. आता आम्ही चालू टाइम झोन मध्ये. आवडत्या ठिकाणी. टाइम झोन मध्ये आता माझ्या आवडत्या ठिकाणी. आवडतं ठिकाण, पण कार्डच आणलेलं नाहीये. आम्ही होता आता व्हिजिट करू आपण, काय कसं काय नवीन काय आहे बघूया. माझं कार्ड ताईकडे राहिले कारण ताईच्या मुलीला मागच्या टाइम झोन मध्ये घेऊन गेले तर ते कार्ड तिच्याकडेच राहिले. बोलते आता ते कार्ड माझंच आहे, तुझं नाहीये. गोल्ड कार्ड आहे. गोल्ड आपल्याकडे गोल्ड कार्ड आहे. मी गोल्ड कार्ड घेतलेलं आहे टाइम झोन. गर्दी बघा किती आहे. हो, खूप गर्दी आहे बघा. चल पुढे, आपल्याला लाईनीत नाही राहायचं. का
आम्ही निघालो टाइम झोन मधून. काय एवढा खूप लहान गर्दी नाहीये एवढी, पण ते चावचावचा खूप आवाज, आजूबाजूला खूप आवाज आहे. नाही बट आजूबाजूला आवाज आहे खूप. म्हणजे टेडी वगैरे पण ते इतके काही खास नाही ठेवले. काही काय तर म्हणजे पूर्ण खालीच आहे, असे काय व्यवस्थित हे नाही. तर मला तर इथे खूप आवडतं, माझी फेवरेट जागा आहे. इथे आले की मी इथे येते. आता शॉपिंगला जाऊया. आता शॉपिंगला जायचं, नको आहे शॉपिंग करायची का? मग मला घे जीन्स. तुम्हाला काय नाही, मग मला काय नाही. तुमच्याकडे आहे ऑलरेडी, तुम्हाला कशाला पाहिजे? तुमच्याकडे सगळं आहे. तुम्ही खाली जायचं, कुठे जायचं मग? खाली. क्यूट आहे. याचा डोळाच नाही आहे. हा, तुझा डोळा लाव त्याला आता. हा पण सॉफ्ट आईस क्यूब, हा मला घेऊन द्याल का? अजिबात नाही, सगळं नंतर, आता नाही. आधीच काय पाहिजे असेल घेऊन द्यायचं. हा ब्लश आहे का? हे असं घेतात हातामध्ये चेक करायला आणि सगळ्या नखाना लावून मोकळे होतो. बघा आता हळूहळू तुम्ही बघत राहा. बघा आता एकाला लावलंय. कधी कधी चेंजिंग रूम मध्ये घेऊन होते, ते लावत बसतात. लई शाणे दिलं. जीन्स पण छान आहे. स्टुडिओ मधले कपडे मला नाही आवडत, कारण की अरे, काय ती होतं jeans माहितीये पण का? चांगली. काय होतं माहितीये का, बाहेर गेलो ना अरे यार, तर मला एक काहीच एक नाही, घेऊन तीन देत तीन नाही. चार चार जण एकदम दिसतात सेम कलरचे कपडे घातलेले. अरे हा जोडी, हा जोडी, ते एकमेकांकडे बघून हसतात. आहे की नाही, हसतात की नाही? हा, असं का? असंच आहे असं सगळं, नाही, मला जो तो माहिती. ज्याच्या त्याच्या हिशोबाने घेतो की नाही. काय ना, पण एखादा ठीक आहे, अरे तो पण तिकडे पण आहे, अरे तो पण तिकडे पण आहे, असं कधी कधी होतं. असं एकदा झालंय माझ्या बरोबर, म्हणून मला ते नाही आवडत कपडे. आईला हा, हसतात. ह्यांच्याबरोबर दोस्तीन झालेला आहे. असं काय नाही, माझ्यासोबत झालेला नाहीये, पण मी असं बघितलेलं आहे. जो ड्रेस मी घातलेला, तो ड्रेस समोरच्या मुलीने पण घातला. इट्स ओके, तेवढं चालतं ना. आता काय, प्रत्येकाकडे असतो काही ना काही ड्रेसेस वेगवेगळे. त्यात काय एवढं? मला नाही आवडत, पण अपनी अपनी चॉईस होती है. असं काय नाही, सही आपली आहे की आपली नाही? चॉईस होतीये वगैरे. बरं आहे ना. हा? अच्छा, मी काय म्हणतोय ते जाऊ दे. तुम्ही बघितला आहे का भूत बंगला मूवी? जर बघितला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा कसा होता. ओके, हिला तर आवडला, कॉमेडी आणि हॉरर होता तो. खूप मजा आली. सुरुवातीला तुम्ही एकदम खरंच हसायचं नक्की होतं. जाऊन सगळ्यांनी बघा. थोडा कॉमेडी आणि इतका छान मूवी होता ना. कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला मूवी, आणि नेक्स्ट मूवी कोणता बघायला जाणार आहे ते पण 1 सांगा मेला आम्हाला. येणार आहे. 1 मेला येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मूवी. रितेश देशमुखांचा मूवी आहे. त्याचा ट्रेलर तर खूप सुंदर आहे. बघूया आता मूवी कसा आहे, किंवा परत येऊया आपण. हो, तर दुसरीकडे जाऊया, इकडे नको येऊया. माझा फोटो नाही काढले तुम्ही. हा आता अरे हे विसरलो होतं बाबा, फोटो नाही काढलं तर वांदे होतं बाबा आमचे. आईला या फोटो असंच काढा असतं. माझे तिकडे, फोटो लांब ठेवायचे, तिकडे काढायचे तिकडे. बायकोला जवळ करायचे फोटो, बायको जवळ करायचे फोटो आणि लांब. मी ना जुडिओ मध्ये बघा नेलपेंट लावून घेतली. अशी मी लावली नव्हती, पण घाबरत घाबरत लावले नेलपेंट. खरं बोललं तर हसायला लागली, घाबरत घाबरत लावले तर. तिकडे जायचं, फोटो काढायचा माझा. ठीक आहे, आता जरा फोटो सेशन करतो आम्ही. चल थांबा जरा. झाले आमचे थोडेसे फोटो काढून. मला ते मॅगडी मधून आईस्क्रीम हवा. आईस्क्रीम तुझा चेहरा कसा लाल लाल झाला ना. सगळं फाउंडेशन इथे लागलंय बघा मला. त्याला काय म्हणतात, पुट्टी लागले सगळे माझ्या हात शर्टाला पुट्टी. मला ते मॅगडी मधून हे हवंय. काय हे ते मॅकडॉनल्ड्स खात नाहीत म्हणतात, तिकडे जावं लागेल. मॅकडॉनल्ड्स तिथे बंद झालं. इथे आहे. मग तिथे चालू आहे ना. कुठे? तिकडे. अरे देवा, सरे प्लीज प्लीज. मी मग काय म्हणत होतो, तिचा चेहरा झाला लाल लाल. ती म्हणते करेक्टर लावलंय. आता करेक्टर लावून तोंड करेक्ट होणार का सांगा मला? नाही ना. करेक्टर कशाला बोलतात? तोंड करेक्ट झाल्यानंतर करेक्टर बोलतात त्याला. उगाच करेक्टर लावून काय होतं त्याला? माझा बिना मेकअपचा पण चांगलाच दिसतो चेहरा.
ते तुम्ही आता प्रोडक्ट घेऊन दिले तर त्याचा काहीतरी वापर केला पाहिजे म्हणून मी यूज करते. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. चला मी जातो मॅकडॉनल्ड्स मध्ये, बघतो जरा काय आहे का. नाही फक्त तेच घ्यायचं एकच आईस्क्रीम. सांगितलं कोक फ्रूट काय पाहिजे तुला? कसं तुम्ही, मी तुम्हाला काय सांगितलं होतं आणि तुम्ही काय करता? बोल ना काय पाहिजे. हे स्मॉल कोक. कोक मी काय आता मी थोडा वेळ आधी काय बोलले होते मी बाहेर? ऐकलं, मी मोबाईल मध्ये होतो, मी व्हिडिओ काढत होतो, ब्लॉग करत होतो. मला नाही ना? ते पण मला करा. नको आहे, बस झालं. कुठे गेला? गिव्ह माय ऑर्डर. नॉट टुडे. नॉट टुडे. रिपीट ऑर्डर. कैसे तुमको पेमेंट करना नहीं आता है? अरे हम छोटा मोटा पेमेंट नहीं करते रे, हम बड़ा बड़ा पेमेंट करते हैं। 47 रुपीज का क्या लेंगे भाई? ये 40 लेकिन वो किधर है? उसका चला 47 गया. लॅक्स होता तर बात अलग होती ना भाई. उसका चला गया ना. 40 फायनली घेतला मँगो सॉफ्टी. मँगो सॉफ्टीच म्हणतात ना याला, काय म्हणतात? काय रे देवा. आता मँगोचा सीझन आहे हो, त्यामुळे हो. mango आम्ही घेतलेले 1,500 रुपयाचे आंबे. छान आहे, मस्त आहे. टेस्ट खूप छान आहे, आवडली मला. तुला आवडली का? अरे म्हणून मला खाल्लं. आवडली म्हणून तर घ्यायला सांगितली. आता आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे अशा प्रकारे. हे बघा कसं चाललंय पुढे पुढे. घाई झालंय घरी जायची वाटतं. आता आपण जाऊया लॉकर मध्ये. लॉकर मध्ये नाही, लॉकर मध्ये हेल्मेट ठेवलेत. लॉकर मधून मधून सामान घेतलेलं आहे काढलेलं आहे. सगळं आता. हेल्मेट. आता चला या मागे मागे आमच्या. काय रे देव. हॅलो फ्रेंड्स, आम्ही झालं खाल्लं, मूवी बघितला, खाल्लं, थोडा गेम झोन मध्ये बघितलं जाऊन. गर्दी नव्हती एवढी पण ठीक होतं. मजा नव्हती. आयटम पण काय ते भावले, काय म्हणतात त्याला, टेडी बेअर एवढे काय खास नव्हते. एवढे टॉयज एवढे काय टॉईज छान एवढे नव्हते. खास नव्हते. हो, आम्ही दरवेळेस चांगले असतात. ते त्यावर इन्व्हेस्ट करावे म्हणून नाही खेळत. हो, तर आता आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करतोय. तर तुम्ही हा ब्लॉग नक्की पहा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू. आणि नेक्स्ट ब्लॉग साठी नवीन नवीन व्हिडिओज बघायला मिळतील जर तुम्ही सबस्क्राईब केलात तर. लाईक नवीन पण करा. नवीन नवीन ब्लॉग्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. थँक्यू. चला, टेक केअर. bye. बाय बाय.